राहुल दादा सुद्धा आहे. आज बऱ्याच दिवस गुलाल नव्हता कपाळाला, आज गुलाल लागू दे. आज राहुल दादाच्या पण कपाळावरती गुलाल आहे, मथुरच्या पण कपाळावरती गुलाल आहे. काय बोलाल दादा? आज जेव्हा शर्यतीमध्ये आलो खूप गरज होती आजच्या कमबॅकची, आणि जेव्हा कमबॅक करायचा असतो तेव्हा कुठेतरी एक मनामध्ये आपण ठरवलेलं असतं का आपल्या नंदीवर आपला असणारा आत्मविश्वास, आणि तो माझा आजचा आत्मविश्वास होता. तो आल्या मैदानामध्ये मी नाव दिला. शुभम स्टेजच्या इथे होतं, कोणाचंच नाव नव्हतं इथे बिनजोडला, तर मथुरचं नाव द्यायला सांगितलं. आणि 5 वर्ष झाले माझी सवय 1 नंबरमध्ये खेळायची. मी आल्या नाव द्यायला लावला. नाव दिल्यानंतर पनवेलकरांनी नाव फिरवला आणि ती सुद्धा गाडी चांगली पळाली. आणि दिने भाऊ आमचा भालताच आहे. आज त्या नंदीसोबत शर्यत झाली. म्हणजे दोन्ही घरचेच नंदी आहेत, त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारचा असा हे नाही आहे. फक्त गुलाल भेटला त्यामध्ये खुशी. या गुलालाची खूप आतुरतेनं वाट पाहत होतो आम्ही, कारण का कुठेतरी आपला मथुर हारत असून सुद्धा हा जो जमाव पाहताना दादा यांनी कधीच साथ सोडली नाही. 2 भाऊ आहेत ना दादा, हे लांबून येतात. आठवड्यातून 15 दिवसात दोघांची फेरी असते. असे फॅन्स असतात आपल्या गोठ्यावरती येऊन. 15 दिवसांनी मथुरसाठी असतो, दादाला पण माहिती आहे. काय बोलत तरी मथुरसाठी आम्ही मथुर हारो किंवा जिंको, कधी पण एनी टाइम, कधी पण रात्र किती पण वाजता मथुरसाठी आम्ही असणार. दादा मागच्या मैदानात आपण भेटलो होतो खिडकाली मैदानात, तेव्हा मी तुम्हाला बोललो होतो की आज किती पण उशीर होऊ दे, की जर मथुरची गाडी जमली तर 100% गुलाल होणार. पण त्या दिवशी नशिबाने साथ नाही दिली, मथुरची गाडी नाही जमली. आणि एकच शब्द माझा भाऊ बोलला होता, जे महाराष्ट्राच्या मनात आहे ते मथुरच्या मनात आहे, ते मथुर आमचा कालीज तो पूर्ण करणार. दादा काय बोलाल? हे जे कमवलं आपल्या मथुरनी तुम्हाला दिलेलं एक मोठं बक्षीस आहे, काय बोलाल? मथुर माझा काळीज आहे, माझा दैवत आहे आणि माझा फॅमिली मेंबर आहे. त्याच्यामुळे हरजीत होत असते. जेव्हा आम्ही जिंकायचो तेव्हा आम्ही जे लोक आमच्याशी हरायचे 3 वर्ष आम्ही 6-7 वेळा त्यांना चान्स द्यायचो. आमचा तो जो पाठीमागचा इतिहास आहे तो कोणी घडू शकत नाही तो इतिहास. आणि तेव्हा पण आम्ही टॉपचे नंदी असायचे ना, त्यांना 5-6 वेळा चान्स देऊन पराभव करायचो आम्ही. कधी असा विचार नाही केला. आज पण आम्हाला 5 वर्ष होऊन गेले. 5 वर्ष मथुरला होऊन सुद्धा आज पण येऊन मैदानामध्ये टॉपचे सगळे नंदी होते. बघा कालचा जो खेळ झाला, आज आमची हॅट्रिक झाली कालच्या आणि आजच्या खेळामध्ये. माझे काल 2 घरचे साथ, माझे 2 घरचे साथ, काल 2 शर्यती जिंकल्या. आणि आज हॅट्रिकची अपेक्षा होती, मथुरने हॅट्रिक पूर्ण केली. जो बॉस आहे आमच्या धावणीचा, त्या बॉसने ती हॅट्रिक पूर्ण केली. आज चौथा बोलला तरी चालेल. उसाट आपला किरकाली मैदानात 1 झाला सर्जानी कॉकटेल, आणि याच मैदानात काल 2 झाले, 3, आणि आज 4था गुलाल. या मैदानामध्ये म्हणजे काल आणि आज, कालचा मैदान असा भरवला होता का जे गोरगरीब जे बैलगाडा मालक आहेत, जे 2 नंबरमध्ये 3 नंबरमध्ये पळतात, 4 नंबरमध्ये पळतात, त्यांना चान्स नाही भेटत या मोठ्या गाड्यांमुळं. काल त्यांना खूप चान्स भेटले. आणि आजच्या मैदानापेक्षा कालचा मैदान खूप सुवर्ण झाला आणि चांगला झाला. त्याच्यामुळे म्हणजे आजचा मैदान बोलला तर कालशी एवढा भरलेला नाही वाटला आज मला, पण काल मस्त मैदान झाला. आज फॅन फॅमिलीने दुखायचा प्रयत्न नका करू, कारण की आपला नंदी आपल्याला प्रेम मिळवून देतो ना. तुमच्या प्रेमापोटी, तुमच्या आशीर्वादापोटी कायम मथुर मैदानामध्ये दिसत असतो. म्हणून सगळ्यांबद्दल चांगलं बोलायचा प्रयत्न करा. म्हणजे घरी बसून कोणी वाईट कमेंट करत असतील, काय करत, एकतर त्यांच्या घरी खायचे वांदे असतात, अशी परिस्थिती असते त्यांची ना. याच्यानंतरची परिस्थिती त्यांची याच्यानंतर अजून बेकार परिस्थिती येणार आहे. म्हणून प्रत्येक नंदी आपला शंकरच असतो, देव समान असतो. कोणत्याच नंदीला टोल करायचा नाही, आणि टोल केल्यानंतर आपला घर सगळ्यात आधी उद्ध्वस्त होतं.